शासनाने महिलांसाठी नुकत्याच जाहीर केलेल्या लाडकी बहीण योजनेच्या पार्श्वभूमीवर शिक्षण व उच्च शिक्षण मंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत सोलापुरात आयोजित महिला कृतज्ञता मेळाव्यात अचानकपणे वादळी वारं सुटलं आणि पाठोपाठ पाऊसही आल्यामुळे त्यात मेळाव्यासाठी उभारलेला भला मोठा मंडप उडाला। तेव्हा सर्वांची तारांबळ उडाली। शेवटी पावसातच चिंब भिजून चंद्रकांत पाटील यांना भाषण उरकावं लागलं। त्यावर सध्या कोणतीही निवडणूक नसताना पावसात भाषण करावं लागल्याचं मिश्किल भाष्य त्यांनी केलंय। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि मुलींना मोफत उच्च शिक्षण देण्याचा निर्णय घेतल्याबद्दल शहरातील रामवाडी लिमयेवाडीच्या सेटलमेंट मैदानावर शनिवारी दुपारी चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत महिला आणि मुलींचा कृतज्ञता मेळावा आयोजित होता। पाटील यांचे विश्वासू सहकारी मोहन डांगरे यांच्या आई प्रतिष्ठान आणि माणुसकी प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या मेळाव्यात 1000 विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप आणि विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा पुरस्कार देऊन सन्मान केला जाणार होता। त्यासाठी 2000 महिला बसतील एवढा कापडी मंडप उभारण्यात आला होता। सेटलमेंट रामवाडीचा परिसर सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचा मजबूत गड म्हणून ओळखला जातो। ठरल्याप्रमाणे चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत कृतज्ञता मेळाव्याला प्रारंभ झाला खरा, परंतु थोड्याच वेळात वादळी वारं जोरात वाहू लागलं आणि पावसाने झोडपून काढायला सुरुवात केली। त्यात उंच मंडपाचे कापड फाटून उडून गेलं। मंडपही कोसळू लागला। व्यासपीठ उघडं पडलं तेव्हा आयोजकांसह सर्वांची मोठी तारांबळ उडाली। महिलांची पळापळ सुरू असताना पावसातच चंद्रकांत पाटील यांना भाषण उरकावं लागलं। त्यावेळी त्यांनी सध्या कोणती निवडणूक नसताना आपणास पावसात भाषण करावं लागत असल्याचं मिश्किल टिप्पणी केली। त्यातून 2019 साली विधानसभा निवडणुकीत साताऱ्यात राष्ट्रवादीचे सर्वोच्च नेते शरद पवार यांनी प्रचार सभेत भर पावसात भिजत केलेल्या भाषणाचं सर्वांना स्मरण झालं। सगळ्या विषयामध्ये शासन खूप वेगाने हा प्रश्न मार्गी लावते। मला खात्री आहे की 31 ऑगस्टला एक मेळावा आहे, त्याच्या आधी हे सगळं पूर्ण होईल आणि माननीय मुख्यमंत्री महोदय आणि दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय यांच्या हस्ते कुठलीही निवडणूक जवळ आलेली नसतानाही मी पावसात भिजलो आहे। तो या सगळ्या महिला ज्या एका अर्थाने तीव्रतेने आल्या की सरकारचं आम्हाला अभिनंदन, सरकारचं आम्हाला आभार मानायचे आणि आमची घरं करा। त्याच्यामध्ये त्यांची इच्छा होती की पावसात कार्यक्रम करा। मी भिजलो तर काय फरक पडतो म्हणून आम्ही पावसात कार्यक्रम केला। या समाजातल्या खूप महिला प्रामुख्याने आणि पुरुषसुद्धा मान्यवर ज्यांनी यश मिळवलं अशांचे सन्मान होते, तेही मी आठवण